परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्वमनस्वरूपं गकारपूर्व नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, आजची व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण आज आहे मित्रांनो मुंबईमधील सर्वात मोठा पाठपूजन आणि पाद्यभजन सोहळा. म्हणजे मित्रांनो मुंबईमधील जे मानाचे 3 गणपती आहेत, एक तेजूगायाचा आणि दुसरा आहे मित्रांनो परळचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी. सो आपण आता चाललो आहे तिकडेच. सो आजचा ब्लॉग खूप भारी असणार आहे. मुंबईमध्ये मित्रांनो हे खूप मोठं पाठपूजन आहे आणि पाद्यभजन आहे. एकाच दिवशी मित्रांनो हे 3 पाठपूजन आणि पाद्यभजन आहे. सो आपण जाऊया तिकडे. ब्लॉग कंटिन्यू बघा. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो चला मला पाद्यभजन दाखवतो. मित्रांनो आजचा ब्लॉग खूप खास असणार आहे, कारण मी आता आलो आहे ना लालबागला. आणि आजचा तुम्हाला टायटलने थांबल्या बघून समजलं असेल ब्लॉग कशाबद्दल आहे. आज मित्रांनो मुंबईमधील सर्वात मोठा पाठभजन आणि पाद्यभजन सोहळा. सो आता मी आलो आहे लालबागला. आता आपण जाऊया पहिल्यांदा चिंचपोकळीला, कारण तिकडे आहे ना मित्रांनो चिंतामणीचं आज पाठपूजन आहे. सो आपण तिकडे चाललो आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि त्यानंतर मित्रांनो आपण परळला जाणार आहोत. परळचा राजा आणि तेजूगाया. सो आज 3 मूर्त्यांचा पाठपूजन आहे. खूप मजा येणार आहे. आणि बघा तिकडे जाऊन कसा असतो आजचा पाठपूजन सोहळा. आता बाप्पाच्या आगमनाची चाहूल तर लागले आहे. आता लवकरच बाप्पा पण आपल्याला भेटायला येणार आहेत. सो आता आपण आलो आहे पहिल्यांदा इकडे वर्कशॉपच्या इकडे आहे. परळ वर्कशॉपकडे आपण जाणार नाही आतमध्ये. आता आपण पटपट जाऊया चिंचपोकळीला. आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आपला शूटर आपला भाऊ आहेच. अजून एक मित्र येतो आहे. सो बघूया, तो भेटला की अजूनच मजा येईल. आणि आजचा हा पाद्यभजन सोहळा आपण एन्जॉय करू. सो चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. ओम श्रीमन्महागणाधिपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु. सो गाईज आता आम्ही आलो आहे ना तेजूगायाला. तिकडे बघता त्याची पूजा वगैरे सुरू आहे. आणि तिकडे बसतो तिकडे सेटअप वगैरे करतात ते लोक. आणि आतमध्ये आता पूजा वगैरे सुरू आहे. आवाज येतो मला माहीत नाही, बट आता आतमध्ये जाऊन तो दाखवतो. त्वं चत्वारि वाक्पदानि हि त्वं गुणत्रयातीतः त्वम् अवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मस्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमस्त्वं त्वं ब्रह्मणा परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्वमनस्वरूपं गकारपूर्वकं समर्पयामि. कावेरी जलाभिषेकं देवताभ्यं समर्पयामि. ओम रक्तदिलकभ्रो गणेशललाटपटले कोटिसूर्यसमश्रिताः यत्कामं गणेशललाटपटले यत्कामं देवताभ्यो नमः. अथ देवताभ्यामन्त्राणि नमः. पुराणं देवताभ्यो नमः. दोन फोटो मला पण थोडं डार्क कर ना. ओम यत्न प्राप्तेन पुराणोत्तम सौभाग्यसौख्यसुखफलप्रदाते नमः. आत्मानं ज्येष्ठराजो विराजस्य दक्षिणकाशी. आता लालबागला आलो आहे. आणि आता जस्ट तेजूगाच्यातून आलो. तिकडे त्यांची आरती वगैरे अजून बाकी आहे, त्यामुळे जास्त काय आपण शूट नाही केलं. समोर बघता इकडे लालबागचा गेट रेडी होतो आहे, लालबागचा गेट. आणि आता आम्ही चाललो आहे चिंतामणीला. चिंचपोकळीच्या चिंतामणी तिकडे पण आज पाठपूजन आहे. स्वतः मी तिकडे चाललो आहे. तिकडे जाऊन बघूया. तिकडे क्राऊड तर फटे असणार आहे. आणि बघूया तिकडे जाऊन काय होतं. आणि आपल्याला ते पाठी पण जायचं आहे परळचा राजा. तिकडे पण आज पाठपूजन आहे. सो आपण तिकडे जाऊया. पाद्यपूजन आहे सॉरी. सो आपण तिकडे जाऊया. सो आता पहिल्यांदा आपण चिंचपोकळीला जाऊया आणि तिकडून मग तिकडे जाऊ. सो चला तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो. गाईच चिंचपोकळीला आलो आहे. समोर बघताय आता इकडून आपण आहे ना पाठच्या इकडून प्रवेश करतो आहे. मेन गेटने नाही गेलं. आता भाई माहीत नाही किती पब्लिक असेल, पुढे जाऊन बघूया. आणि मला तर वाटतं भाई खूप क्राऊड असेल. आणि जसे मी लाईव्ह स्ट्रीम आता त्यांचे बघत होतो, बेकार क्राऊड आहे. आपण
इथे सादर होणार आहे याची सर्व चिंतामणी भक्तांनी नोंद घ्यावायची आहे. आजच्या या संपूर्ण सोहळ्याला नमस्कार. यंदाचा आपला चिंतामणी हा असं तुम्हाला सगळ्यांनाच यंदाच्या वर्षीचा विषय देखील माहिती आहे. तर त्यालाच अनुसरून जितका सिंपल आणि एक साजरा आणि असा पूर्ण जितका दरवर्षीप्रमाणे धावता येईल तितकाच माझा यंदाही प्रयत्न असेल. सर्वांना जय गणेश, जय चिंतामणी. मी मंडळाचे अध्यक्ष श्री राजेंद्र चौधरी यांना विनंती करतो की त्यांना पुष्प संपूर्ण सोहळ्यासाठी भाई क्राऊड बा क्राऊड आम्ही कुठे थांबलो आता आलोय नरे पाकला. परळचा राजा इकडेचा आज पाठ्यपूजन आहे, वाद्यपूजन आहे सॉरी. इकडे पण बेकार क्राऊड असणार आहे. आम्ही तिकडे गेलो, पाऊस एवढा आला ना की भाई बेकार पाऊस आला. तिकडेच मग थांबलं थोडा वेळ. आणि चिंतामणीला एवढं क्राऊड आहे की बेकार, थोडं पण शूट करायला नाही भेटणार. आता इकडे बघू नरे पाकला आलं. मंडळाचे इथे उपस्थित सर्व विश्वस्त त्याचप्रमाणे सल्लागार यांना मी विनंती करतोय की कृपया करून तुम्ही व्यासपीठावर यायचं. भारलेले आहे. प्रत्येक श्वास भक्तीने उथंबलेला आहे आणि प्रत्येक क्षणी नामस्मरणाचा निनाद होत राहतो. एक असा मार्ग जो माणसाला देवापर्यंत नेतो आणि देवाला भक्तांच्या हृदयापर्यंत आहे. त्या दिव्य अनुभूतीची, त्या पवित्र प्रवासाची आता प्रतीक्षा संपली आहे. कारण यंदा परळचा राजा घेऊन येत आहे भक्तीचा महासोहळा, श्रद्धेचा महाप्रवास, जिथे प्रत्येक पाऊल नामात विलीन होतं, जिथे टाळांचा नाद, मृदुंगाची लय आणि हरिनामाचा गजर अवघं विश्व दुमदुमून टाकतो, जिथे विठुरायाचा ध्यास असतो घरी, होईल आपल्या परळची पंढरी, येते आपल्या माऊलीची स्वारी. यंदाची वारी परळच्या राजाच्या दारी, यंदाची वारी परळच्या राजाच्या दारी, यंदाची वारी परळच्या राजाच्या दारी. बोला पुंडली कवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला पंढरनाथ महाराज की. बोला परळच्या राजाचा. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आज परळचा राजा आपल्याला घेऊन चाललाय त्या भक्तिमय वाटेवर, जिथे प्रत्येक पाऊल ज्ञानोबा तुकाराम म्हणत पुढे सरकतं आणि प्रत्येक हृदयातून उमटतो तो एक जयघोष, रामकृष्ण हरी पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी पांडुरंग हरी. बोला परळच्या राजाचा. सुंदरतेत आणि उभे विटेवर काहीतरी साकारणार आहे की प्रत्येक भाविकाला अनुभवता येणार आहे जे आपल्याला कळेल या चित्रफिती मार्फत.
सादर करण्याची विनंती करतोय. तर मित्रांनो आता मी घरी यायला निघालो आणि आजचा ब्लॉग मला वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता मित्रांनो हा ब्लॉग मी इकडेच एंड करतो.